मित्रांनो, किराणा भरणे हे प्रत्येक कुटुंबाचे दर महिन्याला ठरलेले काम असते. किराणा भरल्याशिवाय आपण घर चालू शकत नाही. अनेक वेळा किराणा भरताना छोट्या चुका होतात. त्यामुळे कधी-कधी आपले बजेट कोलमडते. अनेक वेळा चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अशुद्ध सामान वापरल्यामुळे तब्येतीत बिघाड होऊ शकतो. अनेक वेळा घरांमध्ये महिन्याचा किराणा भरण्याची पद्धत नसते. अशा वेळी सारखी किराणा दुकानात जाण्याची वेळ येते आणि त्यावेळेस पैसा देखील खर्च होतो. असे घडू नये यासाठी काय करावे? तर किराणा मालाचे नियोजन करणे हे सगळ्यात उत्तम. पण हे नियोजन कराल तरी कसे? आणि शिवाय किराणा खरेदी करताना नक्की काय काळजी घ्यावी जेणेकरून तुमची बचत होईल आणि दुसरं कोणताही तोटा होणार नाही? या सगळ्यांसाठी आज मी तुम्हाला काही छोट्या टिप्स सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र नाईकवाडी गणराज शॉपीकडून तुमचे स्वागत करतो. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जेथे आपण जाणून घेणार आहोत किराणा सामान खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याच्या काही खास टिप्स. मित्रांनो, किराणा किंवा कोणत्याही वस्तू विकत घेताना एक ग्राहक म्हणून तुम्ही संपूर्ण जागरूक असता का? कुठलीही वस्तू, किराणा, खाद्यपदार्थ जेव्हा तुम्ही विकत घेतात तेव्हा त्या संबंधीचे आवश्यक ते ज्ञान तुम्हाला असते का? आपल्याला नक्की कोणत्या वस्तूची गरज आहे? विकत घेताना वस्तूचा दर्जा कसा ओळखायचा? आपल्या बजेट कसे ठरवायचे? फसवणूक होण्यापासून कसे रोखायचे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी हा व्हिडिओची सिरीज पुढच्या काही दिवसात प्रदर्शित करणार आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला नक्की योग्य मार्गदर्शन होईल अशी मी आशा व्यक्त करतो. पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा कोणती वस्तू खरेदी कराल तेव्हा तुम्ही जागरूक असाल. याच कारणामुळे दैनंदिन जीवनात तुम्हाला उपयोगी ठरेल अशी ही सिरीज नक्की बघा. मित्रांनो, दर महिन्याला जेव्हा तुम्ही किराणा खरेदी करायला जाता तेव्हा तुम्ही त्याचे नियोजन करता का? जर असे नियोजन करत नसाल तर करायला सुरुवात करा. यासाठी सगळ्यात आधी वस्तूंची यादी करायला सुरुवात करा. ही यादी अनेक गृहिणी करतात, परंतु ज्या गृहिणी करत नाहीत त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही मागच्या महिन्यात किराण्यात किती वस्तू, किती प्रमाणात शिल्लक आहे हे बघून पुढच्या वस्तूंची यादी करावी. यादी करताना महिन्यात कोणते उपवास आहे का हे बघून घ्यावेत. त्याचप्रमाणे सणवार आहे का याचा विचार करावा. ह्या हिशोबाने किराण्याची एक महिन्याची यादी करावी. पुढच्या वेळी व्हिडिओमध्ये मी किराण्याच्या यादीची चेकलिस्ट देणार आहेच. आता पुढील काळजी कशी घ्यायची की किराणा माल किंवा रोजच्या धान्याची खरेदी करताना त्याचा दर्जा बघून घ्यायचा. बऱ्याच वेळा पोळी ही नरम होत नाही किंवा भात डाळ बरोबर शिजत नाही, भाकर कडक होते, भाकरीला चिरा पडतात, खोबरे खौट लागते. अशा वेळी कधी धान्याचा दर्जा कमी झालेला असतो किंवा कमी दर्जाचे धान्य तुम्हाला मिळालेले असते. धान्य खरेदी करताना त्याचा दर्जा कसा ओळखायचा हे देखील मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. तिसरी काळजी अशी घ्या की तुम्ही जर पॅकेज फूड घेत असाल तर त्याचे लेबल एकदा नक्की बघून घ्या. बऱ्याच वेळा असे होते की आपण घाईघाई सामान खरेदी करतो, तेवढ्या सगळ्या वस्तूंचे लेबल तपासणे आपल्याला अवघड वाटते. तरीसुद्धा मित्रांनो, तेल, मॅगी, तूप, मसाले यांसारखे पदार्थांचे लेबल बघणे, त्याची पॅकेजिंग तारीख आणि एक्सपायरी डेट हेही न चुकता बघणे आवश्यक आहे. जर पॅकिंग होऊन खूप दिवस झाले असतील तर तो माल खरेदी करू नका. किराणा खरेदी करताना तुमचे बजेट ठरवून घ्या, त्याच हिशोबाने सगळ्या वस्तू बसवा. किराणा खरेदी करताना पैशांचे नियोजन हे केले तर पैशाची बचत होते. सणाच्या वेळी ही बचत उपयोगी पडते. अजून अतिशय महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल किंवा मॉलमधून शॉपिंग करत असाल, किराणाही भरत असाल तर त्याच्या ऑफर्स आणि डिस्काउंट याला भूलू नका. कारण खूप वेळा एक्सपायरी डेट जवळ असलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स हे ऑफर्समध्ये असतात. त्यामुळे त्या पदार्थाचे सेवन केल्यामुळे तुमची तब्येत खराब होऊ शकते, त्यामुळे तुमचा तोटा होऊ शकतो. या व्यतिरिक्त महत्त्वाचा पॉईंट असा की जे पॅकेज फूड असते त्यावर अनेक विशिष्ट प्रकारच्या खुणा आणि चिन्हे असतात. तुम्ही विकत घेत असलेले पॅकिंगची मागील बाजू व्यवस्थित वाचून काढावी. यामुळे तुम्हाला त्या पदार्थातील घटक कोणते आहेत हे समजतील. तसेच त्यावर ISO मार्क आणि क्वालिटी संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र, चिन्ह हे देखील तपासून घ्या. तसेच जर कॉम्बो ऑफर असेल तर त्याविषयी जागरूकता ठेवा आणि फ्री प्रॉडक्टवरती प्रॉडक्ट मिळते का ते बघा. अशा प्रकारे किराणा खरेदी करताना ही सर्वतोपरी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जर एक गृहिणी असाल तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी असते
अशा वेळी किराणा हा नेहमी शुद्ध असेल याची खात्री करूनच ओळखीच्या दुकानातून खरेदी करावा. मित्रांनो, ही दैनंदिन जीवनात किराणा खरेदी करताना काय काळजी घ्यावी ही आजची माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो. मित्रांनो, आपले देखील अकोले येथे गणराज शॉपी हे एक सुपर शॉपी आहेत, जेथे तुम्हाला शुद्ध आणि दर्जेदार वस्तू रास्त किमतीत तुम्हाला मिळतील. उत्तम दर्जाचा किराणा आणि बजेट सर्व्हिस या कारणांमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांची किराण्यासाठीची पहिली पसंती ही आपल्या गणराज शॉपीला मिळते. मित्रांनो, तुम्ही देखील जर का अकोले किंवा अकोल्याच्या आसपासच्या परिसरात राहत असाल आणि जर तुम्हाला तुमची आणि तुमच्या कुटुंबाची आरोग्याची आणि भवितव्याची काळजी असेल तर उत्तम दर्जाचा किराणा मालासाठी तुम्ही आपल्या गणराज शॉपीला केव्हाही भेट देऊ शकता. तुम्ही जर का आमच्याकडून खरेदी केली तर तुम्हाला मिळेल 1 किलो साखर अगदी फ्री. सोबतच 1 दिवसातच किराणा घरपोच मिळणार आहे आणि तोही फ्री. तेव्हा या संधीचा लाभ घेण्यासाठी एकदा आमच्याशी नक्की संपर्क साधा. मग वाट कसली बघताय? लवकरच सांगा यादी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक महत्त्वाचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.